माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यासोबत मी सत्तेत गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडे यांना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवाब वाद। अजितदादा लक्षात ठेवा, तुम्ही मोदी फडणवीसांच्या पक्षावर आरोप करताय। रवींद्र चव्हाण यांचा अजित पवारांना इशारा, तर दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना म्हणायचं, चव्हाणांची टीका। पिंपरी मनपामध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या। अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप, तर काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधीपर्यंत वाढल्या। आमदार महेश लांडगे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांना यावेळेस कधी माघार घेतलीये? दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला। बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांविरोधात सोमवारी कोर्टात जाणार। मनसेच्या अविनाश जाधवांचा इशारा, राज्यातील 29 महापालिकांपैकी यावेळेस या महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध आल्याचं समोर। राजकीय हेतूनं सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्यांची हत्या। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाही धमक्या येत असल्याचा प्रणिता शिंदेंचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज वरळीमध्ये संयुक्त मेळावा होणार। मुंबईच्या विकासाचं विजन मेळाव्यामध्ये मांडलं जाणार। फडणवीसांच्या मुंबईमध्ये 6 पेक्षा अधिक सभा, तर अनेक ठिकाणी रोड शोही असणार। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत असणार। 1 जानेवारीपासून नियम लागू। पश्चिम रेल्वेवरती ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री 13 तासांचा ब्लॉक। 145 लोकल रद्द, तर रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीमध्ये 23,29 लाखांचं दान। नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखाहून अधिक भाविक साई चरणी नतमस्तक।